ऐकावं तर लागेलच ना युवराज्ञींचं. उद्याही नका जाऊ कुठे. आमची जय्यत तयारी झालेली आहे. आम्ही जाणार. आम्ही जाऊ दिलं तर ना. का? आता आमच्या हाताची जखम सुद्धा जवळपास भरत आलेली आहे आणि येसू कर्तव्यापुढं दुसरं काहीही महत्वाचं नाही. आमची ही कर्तव्य आहेत ना युवराज, आणि ती सुद्धा तुम्हालाच पूर्ण करायला हवी. कुठेही जाऊ नका उद्या. आमचं नियोजन झालेलं आहे. काम तोलामोलाचं आहे, महत्वाचं आहे. तुमचं कोणतं काम तोलामोलाचं नाही. येसू आम्ही जाणार. जाणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. महत्वाचं इथेही आहे. काय महत्वाचं आहे ते तर सांगा. सांगितलंच पाहिजे का? बायको सांगते त्या शब्दाचा मान ठेवून हो म्हणायला हवं, पण नाही. आम्ही तुम्हाला विचारतो का, कुठे, कसं, काय कारण आहे? नाही ना. मग तसंच आम्ही तुम्हाला सांगितलंय, यापुढे तुम्ही विचारू नये. युवराज, युवराज, या प्रसाद घ्या. अगं बाई, चुकलंच आमचं. युवराज नाही, कविराज. कविराज, हो कविराज. तलवारही नाही, ढालही नाही, चढावा सुद्धा नाहीत. कुठे गेले युवराज? युवराजनी, मुजरा राहू दे. युवराज कुठे आहेत? अहो गड उतार झालं, शुकी रुगवला तवाच. अरे देवा, आता एवढं सांगूनही निघून गेले युवराज. त्यांचं आमच्यावर प्रेमच नाही. त्यांचं प्रेम कारभारावर. आता महाराजांना काय सांगू? थोरल्या बाईसाहेब, चला, आवरलं तुमचं? हो, अहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. धाकट्या बाईसाहेब, अहो बघा तरी, खास ठेवणीतलं लुगडं नेसलंय आम्ही. फार शोभून दिसते हो. मग अहो लेकरानं लिहिलेलं बुधभूषण ऐकायला जायचं म्हणजे त्या तोलामोलाचं दरबारात जायला पाहिजे का नाही? तेही खरंच. तुम्ही सुद्धा आज खुलून दिसताय. चेहरा फुलून आलाय तुमचा. अहो शंभूराजे आज सगळ्यांच्या देखत बुधभूषण ग्रंथ वाचणार आहेत. याचा एवढा आनंद झालाय आम्हाला. तुम्ही आता अजून हरखून जाल अशी एक गोष्ट आम्ही करणार आहोत. अगं बाई, काय हो? सांगतो. आधी डोळे मिटा. आधी डोळे मिटा, मग सांगतो. शाल? थोरल्या बाईसाहेब, बाळ शंभूंनी आम्हाला ही शाल दिली होती. पश्मीन शाल. आज ग्रंथ ऐकताना ही शाल तुम्ही पांघरा. खूप आनंद वाटेल तुम्हाला. थोरल्या बाईसाहेब, बाळ शंभूंनी ही तुमच्यासाठी आणली होती. अहो आपल्यात तुमचं आमचं असं काही आहे का? आज आम्ही 2 शाली पांघरणार आहोत अंगावर. 2 शाली? एक तुमच्या मायेची आणि दुसरी शंभू राजांच्या शब्दांची. खरंच हो? आम्हाला नाही ठाऊक दारात त्या. युवराज कुठे आहेत ते? अहो असं म्हणून चालतंय का? केवढी गर्दी झाली दरबारात. हो का ग? आणि जाणकार मंडळी भी लय आल्या ती.
केशव पंडित तर कवाच येऊन बसल्यात. अगं बाई, केशव पंडित सुद्धा आलेत. तर वो मंत्रिमंडळ आलंय, कारभारी किल्लेदार आल्या ती. महाराजांची बी वर्दी आलीये. आता महाराज येऊन बसत्या आसनावर. राणी वसावी तयार होऊन निघालाय दरबाराच्या दिशेनं. आणि तुम्ही अजून इथंच आहे व्हय? मग काय करू ग धारा आत्या? युवराजच नाहीयेत. नाहीत? नाही, आम्ही एवढं सांगूनही युवराज निघून गेले. आव तसं नाही जायचे ते. तुम्ही तेच सांगितलं होतं ना असा बेत आहे म्हणून. नाही, म्हणजे आज ग्रंथ वाचायचं तेच सांगितलं नाही व्हय? नाही, पण महत्वाचं आहे असं मोगम सांगितलं होतं त्यांना. त्योच घोळ केलासा बघा. अव तेच सांगायचं ना अशा नसं हाय म्हणून. आपलं ठरलं होतं ना ग, मग आम्हाला वाटलं थांबतील. अव ते कसलं थांबत्यात? तुम्हासनी ठाव नाही. त्यांच्या मर्जीला ना लगाम ना जीन. एकदा उसळली की उसळली. धारात्या, आता काय करू ग आम्ही? महाराजांना भेटून सांगू का सगळं? समदेजण दरबारात आलेत. महाराज बी आसनावर येऊन बसलेत. चला, युवराज युवराज्ञीची समदेजण वाट बघतायत. धारात्या, काय शब्द लिहिले आहेत तेच ऐकायला आलो बघ. अहो आमच्या तर घरचा साखरपुडा होताच, दिला ढकलून. कसं आहे ना, पहिल्यांदाच ग्रंथ लिहणाऱ्या माणसाच्या तोंडनं ग्रंथ ऐकायचं भाग्य मिळतंय. का सोडा, खरंय खरंय. चला. चला चला. आता दरबारात आपली फजिती होणार. सगळे हसणार आपल्याला. युवराजांनी असं वागायलाच नको होतं. पण त्यांचा काय दोष? आपण सांगितलंच नव्हतं त्यांना. महाराजांची दरबारात माफी मागू आणि मोकळं होऊ. पंत, कधी एकदा बुधभूषण कानावर पडतोय असं झालंय. हर हर महादेव म्हणत शत्रूला तलवारीचा धाक दाखवणारे, रुद्रासारखे थैमान घालणारे युवराज, त्यांच्या तोंडून बुधभूषण ऐकायचं. निराजीपंत, अहो ही तर पर्वणी. आम्ही तर अधीर झालो आहोत युवराजांच्याकडून हे ऐकण्यासाठी. अहो उत्सुकता तर सर्वांनाच आहे, पण युवराज गडावर आहेत कुठे? आबासाहेब, आम्ही आपली. येसू, तुम्ही गडबडून जाऊ नका, सगळं ठीक होईल. कसं सगळं ठीक होईल आबासाहेब? युवराज. आपल्याला उशीर झालाय, दरबार थांबलाय. या पण आबासाहेब. या सुनबाई. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. श्री गणाधिपतये नमः. श्री नरहरि रूपाय नमः. देवदानव कृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागं भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नं. वा शंभूराजे,
रचना तर सुंदर आहेच, पण त्याचा अर्थही सांगावा. जशी आज्ञा महाराज. याचा अर्थ, ज्यांची स्तुती करण्यात देव आणि दानव दोघेही सहभागी होतात, ज्यांनी उन्मत्त हत्तींना जिंकलं असून जे भक्तांची संकट दूर करतात, अशा श्री शंकराच्या रत्नांप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या पुत्रास अर्थात गणपतीस मी वंदन करतो. वृषबलान्वय सिंधु सुधाकरः प्रतित कीर्ति रुदार पराक्रमः अभवदर्थ कलासु विशारदो जगती शाहनृपः क्षितिवासवा. अनेक शक्तींचा समन्वय असलेले, कीर्ती संपन्न, श्रेष्ठ, उदार आणि पराक्रमाची शर्थ करणारे, विविध कलांमध्ये पारंगत असणारे आणि गुणसागरामध्ये चंद्राप्रमाणे शोभून दिसणारे राजे शहाजी महाराज या धर्तीवर होऊन गेले. ज्यांनी वैर धारण करणाऱ्या अनेक मस्तवाल राजांची मस्तकं श्री शंकरास अर्पण केली, अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तुंग असलेल्या शहाजी राजांना महाशूर, मुलखाचे धनी असलेले, लोकांसाठी पर्वतासारखे उत्तुंग, पुरुषश्रेष्ठ श्री शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्र झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. कलिकाल भुजंग मावलिढम निखिलम धर्मम वेक्ष विक्लवम यः जगता परिरंशतो वतापो स शिवछत्रपतिर्जयत्ते जयः. त्या कळी काळाच्या भुजंगामुळे अखिल धर्माची आणि समाजाची हीन अवस्था पाहून दुःखी झालेल्या, स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो. आपल्या वडिलांबद्दल असा सुंदर श्लोक लिहिला, ते ऐकून आम्ही धन्य झालो. प्रतिभा म्हणतात ती काय असते ते आज बघायला मिळते. विविच्य संतः कृतिमस्मदीया गृहणन्तु सच्चा सदसच्च जंतु शिरा वियुक्तम परिहृत्य नारी शिरम भजन्ते खलु राजहंसा. पुरातन शास्त्रांचे, आऊसाहेब आणि आबासाहेब यांच्या अनुभवांचे विवेचन करू त्यातील सार्थ अंश या ग्रंथात आहे. त्याचं मंथन करू नीर क्षीर विवेकानं, म्हणजे ज्याप्रमाणे राजहंस दुधातील पाणी न पिता फक्त दूध पितो, तसं चांगलं आपण घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. यामध्ये सूर्य, चंद्र, वायू, मेघ, अग्नी यांची महती, त्याचप्रमाणे कावळा, बगळा, पोपट, राजहंस, मोर, कोकिळ यांचे गुणविशेष, तसेच गजपरीक्षा आणि अश्वपरीक्षांनी युक्त असलेला हा ग्रंथराज वृक्षवेलींवरही भाष्य करतो. चंदन, हिरचंदन, मल्लिकार्जुन वृक्ष, आम्र वृक्ष, ताड, केळी, नारळ, डाळिंब, बाभूळ. युवराज, बाभळीबद्दलही लिहिलंय तुम्ही या बुद्धभूषण ग्रंथात? हो. गात्रम कंटक संकुलम प्रविरल छाया न छाया शत्रुः निर्गंधः कुसुमोत्करस्तव फलम न षद्विनाशक्षमम्. बबुल द्रुममूलमेति न जनस्तत्ता वदास्तामहो अन्येषामपि शाखीनां फलवताम रक्षार्थमानीयसे. याचा अर्थ, सगळं तन मन काट्यांनी भरलेलं, सावली सुद्धा विरळच. कुणीही सद्गृहस्थ बाभळीच्या आश्रयास येत नाही. फुलांना सुगंध नाही, फळं भूक शमवणारी नाही. पण असं असून सुद्धा घराच्या रक्षणासाठी लोक बाभळीच्याच लाकडाचा उंबरठा करतात. हा बाभळीचा सुप्त गुण. अति सुंदर. सांगा युवराज, सांगा.
पर्वत, डोंगर, नदी, समुद्र, मोती, शंख, विहीर. विहिरीबद्दल लिहिलं युवराजांनी? विहिरीबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? सगुणै सेवितोपान्ते विनितै प्राप्त दर्शनः. नीचोपि कूपः सत्पात्रे जीवनार्थम समाश्रित. म्हणजे विहिरीची स्थिती ही खाली असते, ती पाण्यानं भरलेली असते. आपण सगुणाच्या दोरखंडाला भांड बांधून झुकतो, पण ते भांड सुद्धा नम्रतेने झुकलं तर पाण्याने भरतं, तहानलेल्याला पाणी मिळतं. म्हणूनच माणसानं कायम नम्र असावं. चैत्यम नाम गुणस्तवैव तदनु स्वाभाविकी स्वच्छता. किं ब्रूमः शुचितां व्रजन्त्य शुचयः संगेन यस्यापरि. किं वातः परमास्तुषे स्तुतिपरं संजीवनं जीवताम्. त्वं च नीच पथेन गच्छसि पयम् कस्त्वा विरोधुं क्षमा. म्हणजे संजीवनी देणाऱ्या जलराजा, तू अनेकांना जीवन देतो, पण तुझीच पातळी दिवसेंदिवस खाली खाली होत चाललेली आहे. तुला कोण अडवणार? आता आम्हीच तुला संजीवनी दिली पाहिजे. म्हणजे बंधारे बांधा, धरणं पाठ काढा असं तर शंभूराजांना म्हणायचं नाहीये ना? तद्वाप्य नृपो दंडम दुर्वृत्तेषु निपातये. धर्मो हि दंड रूपेण ब्रह्मणा निर्मितः पुरा. राजानं नेहमी दंडनीतीचा स्वीकार करून दुराचारी माणसांचा नायनाट करावा. मानव निर्मितीच्या जुन्या काळी दंडरूपी धर्माची निर्मिती केलेली आहे. ती आचरणात आणून अन्यायी लोकांना राजानं शिक्षा द्यावी. हा श्लोक ऐकला आणि आम्हाला आठवला रांझ्याचा मगरूर पाटील. महाराजांनी त्याचे हातपाय तोडले होते आणि रंगो वाकडा त्यालाही मारला होता. तेव्हा लहान होते शंभूराजे. त्यांच्या डोळ्या देखत दिलेली शिक्षा या श्लोकातही दिसते पहा. आपदां प्रतिकारज्ञो तदात्वे दृढ निश्चयः. अतिते कार्यशेषज्ञो नरोर्थैर्न प्रहीयते. आपत्ती आल्यावर तिचा प्रतिकार करणार आई, पत्नी, बहीण आणि आप्त स्त्री यांचं रक्षण करणाऱ्या पुरुषाला सदैव देवता सहाय्य करतात. मथुरेत केवढी आपत्ती आली होती, पण तिथेही शंभूराजांनी एका स्त्रीचे रक्षण केलेच होते. तसं म्हणतात. शंभूराजे, तुमच्या बुधभूषण मध्ये कोणापासून दूर राहावं असं काही लिहिलं आहे? परान्नम परवस्त्रम च दूरतः परिवर्जये. महाराज दुसऱ्याचं अन्न, दुसऱ्याचं वस्त्र, दुसऱ्याची स्त्री म्हणजेच परस्त्री आणि दुसऱ्याचं घर यापासून दूर राहावं. मंत्री कसा असावा? स्वच्छ, निस्वार्थ, करोति यश्व कार्याणि विदितानि महीपते. मंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नसेल आणि स्वार्थ चिकटला असेल तर तो मंत्री राज्यही बुडवू शकतो. मनुष्याची परीक्षा कशी घ्यावी? सेवकांची परीक्षा कार्यसिद्धीसाठी पावल्यावर, बांधवांची परीक्षा मोठं संकट आल्यावर, मित्रांची परीक्षा धनाची गरज भासल्यावर आणि पत्नीची परीक्षा वैभव नष्ट झाल्यावर आपोआप होते. शंभूराजे, चारित्र्य संपन्न मनुष्य कोण? त्याची लक्षणं कोणती? मातोश्री, वाच्छा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुणे नम्रतः. म्हणजे सज्जनांच्या सहवासाची इच्छा, दुसऱ्यांच्या गुणांविषयी प्रेम, गुणवंत असूनही नम्रता, विद्येची आवड, स्वतःच्या पत्नीविषयी प्रेम, विकारांवर ताबा ठेवण्याची शक्ती आणि दया, हा ज्याचा स्थायी भाव तो चारित्र्य संपन्न. लोभ कुठला? गुणी माणसाची भेट. काय श्रेष्ठ नाही?
मूर्खाची संगत. खरा शूर कोण? ज्यानं स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे तो. खरी संपत्ती कोणती? विद्या. खरा राजा कोण? ज्याच्या आज्ञा सर्वजण पाळतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीच्या डोळ्यातील भय नष्ट होते, तो खरा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज